यावे धनाजीराव, नागोजीराव, आपली ही प्रतीक्षा जिंजी दरबारात आहेच. लईच तापत्रात बोलून घेतलं सा. समजा काय ठीक आहे ना? मराठी मावळ्यांचा एक हात घोड्याच्या लगामीला आणि दुसरा हात तलवारीच्या मुठीला सदैव असायला हवा. राजनची तब्येत कशी आहे? बरे आहेत. आम्ही आपल्याला इकडे बोलवून घेतलं ते कारण वेगळंच आहे. लय गंभीर काय असं? नाही नाही, तसं काही नाही. रोजचं सदैवचं राजकारणच आहे. बोलू आपण त्याबद्दल. संताजीरावांना येऊ देत. ते पण येणार आहे तिकडं? आमच काय बोलले नाहीत. आम्हीच त्यांना निरोप पाठवला की धनाजीराव आणि नागोजीराव येत आहेत तर आपणही या. त्यांना आधी इकडे येण्याविषयी काही कल्पना नव्हती. पर ते तर मोहिमेवर गेले आहेत. आम्हाला त्यांनी तशी काही कल्पना दिली नाही. आम्हाला वाटलं आमचा निरोप पोहोचताच ते आपल्या सोबतच निघतील. अहो, त्यांचा हल्ली सवता सुभाच असतोय. कोणाला मिसळून घेत नाहीत ते आपल्यात. पण राणी साहेब, आपण एवढा निरोप पाठवलाय, पण त्या निरोपाचा मान ठेवून ते येतील न येतील काय माहिती. मुजरा राणी साहेब कासिफ खानाचा खात्मा करून संताजीराव मोठी दौलत घेऊन जिंजीला यायला निघाल्यात. पाहिलंत नागोजीराव, आम्हाला हेच अपेक्षित होतं. हे संताजीराव आहेत. त्यांच्याबद्दल मतं मांडण्याची इतकी घाई करू नका. आभाळासारखी माणसं अशी सहज हाताला येत नाहीत. स्वराज्यासाठी तुम्हा सर्वांनाच एकत्र काम करायचंय. तेव्हा कसलेही मतभेद ठेवू नका. चला, संताजीरावांच्या स्वागताची तयारी करूया. काम चोर है, सबके सब दफा हो जाओ यहाँ से, दफा हो जाओ. या अल्लाह, ये नाकामयाबी का बवंडर हमारे सर पर ही क्यों मंडरा रहा है? क्यों क्यों? बापू जान, शांत हो जाइए, संभालिए अपने आप को. कैसे संभाले, कैसे संभाले शहजादी? कासिम खान जैसे खूंखार सिपाही, हमारे खूंखार सिपाही को संता मारकर सब कुछ छीन कर चला गया. सब कुछ छीन कर चला गया और हम कुछ नहीं कर सके. या अल्लाह, अल्लाह मदद अल्लाह. ऐसा नहीं है, पूरी बात तो सुन लीजिए. जुल्फिकार संता की राह में मौत बनकर खड़ा है. जिंजी जाने से पहले संता का खात्मा करके जुल्फिकार पूरा असबाब वापस छीन लेगा. संताजी आणि धनाजींना तुम्ही काय धरावं? शिवछत्रपतींच्या मुशीत कसलेले बहादर आहेत ते. त्यांच्या वाट्याला जाण्याचं धाडस कुणीही करू नये. त्यांच्या अंगाला जरी हात लावाल ना तरी जळून खाक व्हाल. याद राखा, मोगलाईच्या पापाचे घडे आता भरलेत. तुमच्या कबरीसाठी संताजी आणि धनाजीरावांनी माती खणायला सुरुवात केली आहे. हुजूर, यहाँ से कई मील दूरी पर धुआं दिखाई दे रहा है. संताजी की सेना वहीं पर है. हम सीधा घुसकर हमला करेंगे. नहीं, हमला नहीं. गुस्ताखी माफ हो हुजूर, संताजी की सेना गाफिल है. तुरंत हमला करना जायज होगा. ये मत भूलो, वहां पर संताजी मौजूद है. उसे हल्के में मत लेना. ऐसे आंख बंद करके आगे बढ़ेंगे तो फंस जाएंगे. पहले उनकी फौज का अंदाजा लगाना है. जाके उन्हें चारों ओर से घेर लेते हैं. चलो.
विश्वासाने यांना मारणं हाच तर बडा मौका आहे यांना मारायचा. जे औरंगजेब बादशांना जमलं नाही ते एका चुटकीत माझ्याकडून होईल. आजच यांना मौतचा पैगाम दिला तर सारा खेळ खतम. तुटून पडले तर सारं नेस्तनाबूत करणार. नाही नको. हे आत्ताच केलं तर पुरा खेळ चौपट होऊन जाईल आणि यांना खतम करण्यापेक्षा ताराबाईला हा पयाम द्यायला हवा. आधी आम्ही ताराबाईला खतम करणार. बादशाह सलामत खुशीने इनाम देतील मग. बरं आहे सगळं. दुखते थोडं. हे लागलं का? लईच थकलं बघा गडी. त्यात माईंदाळे जखमी बी आहेत. आज रातच्याला तरी मोरचा प्रवास काही झेपायचा नाही. त्यात संघ सामानाचा बोजा बी लय आहे. आता तेवढा वाहून न्यायचा तर कोणाच्या अंगात बळ बी नाही. असू द्या की जरा गड्यासनी विश्रांती घेऊ द्या. सकाळच्या पारने निघू. हा गा अशी तेच म्हणत होतो बघा म्या. अहो किती वेळ झालं तरी माणसंच आहे. ते काय जनावर आहेत हाकून पुढे न्यायला. हो जीवाला जरा विश्रांती लागते. खराय आज रातच्याला जरा विश्रांती घेतली का नाही की ताज तावानच होत्याला बघा गडी. अंगाशी सुनो, अंधेरे में इनकी फौज का अंदाजा लगाना मुमकिन नहीं लगता. आहिस्ता आहिस्ता सारी फौज दायरे में ले चलो. जी हुजूर. घेर लो सबको. जाओ. चलो.
हिटूजी जावा, तुम्ही बी जरा विश्रांती घ्या. आपण सावध राहावा. रातच्याला आळीपाळीनं पहारं बदलत राहावा. कसं आहे, आपण गडाजवळ आहे, पर यो समदा इलाका जुल्फिकार खानाचा आहे. त्यासनी जरा जरी वास लागला की लगेच लचकतवाडे येतेच. तवा बिनगोर राहू नका. हा, जाओ. जी. अहो राणी साहेब, कचरा साफ करायला आले होते मी. तेवढ्या ती महाराजांची समशेर दिसली. मराठा योद्धा कसले खूंखार दिसतात ना समशेर घेऊन. तेच आजमावून बघत होते. तू या दालनात कशी आली? गलती झाली, नाही थांबत मग इथे मी. काय काय झालं? गलतीने तुमच्या महालात आले. नाही थांबत मी, जाते इथून. असू दे उमा. सगुणा अगं नवीन आहे ती, शिकेल हळूहळू. हा राणी साहेब, कुठलीही गोष्ट दिल ते शिकायची आदत आहे माझी. छान. शुक्रिया. आइंदा अशी गलती होणार नाही. येते. राणीसाहेब, तुम्ही उगाच डोसक्यावर घेता येतील. आता नवख्या बाईंना असं थेट राजांच्या दालनात घुसणं बरोबर नाही. मला नाही आवडलं हे. सगुणा अगं शिकेल ती हळूहळू. तू नको तुझा त्रास वाढवून घेऊ. धनाजीराव, समजा पाच उपराटे झालेत. तुम्हाला माहित नव्हतं का संताजी एवढ्या मोठ्या मोहिमेवर जाणार आहे म्हणून? काय बी भनक लागली नाही आमस्ती. अहो, तुम्हाला हजारदा सांगितलं होतं ती कासिम खानची मोहीम तुम्ही करा म्हणून. तो आमच्याच निशाण्यावर होता. पर संताजीनं मधीच पाऊल टाकलं. त्यानं मुद्दाम ईर्षेनं श्रेय मिळवलं आणि आमच्याशी राणीसाहेब कशा कोरडेपणानं वागल्या बघितलं ना तुम्ही. आता हे लूट घेऊन येणार, त्यात राज आजारी. समधी तू राणी साहेबांच्याकडे, त्यांच्याकडनं यांचं कौतिक होणारच. तुझी झोपला नाही साहेब अजून. जावा, विश्रांती घ्या. दादाराव, अहो आमसनी वाटतं या इथं काहीतरी धोका आहे बघा. होय, आपल्याला चारी बाजूंनी दुश्मनानं घेरलंय. म्हणजे दादासाहेब, दुश्मनाचं श्वास बी जोखतो आम्ही. अहो, इथे तर पायाखाली वाजणारा पाला पाचोळा बी आमच्याशी बोलतोय. आपल्याला चारी बाजूंनी घेराव टाकलेला आहे. या दुश्मनाला चांगला जोखलाय मी. बरं दादासाहेब, तिने अजूनपर्यंत हल्ला कसा काय केला नाही आपल्यावर? आपल्या सैन्याचा अंदाज आला नसेल अजून. तसे मराठ्यांचे मोरं ही मोगली कुत्री शेपूट घालून असतात. पण उजेड झाला तर मात्र हल्ला करतील. करू दे की, आपण बी तयारीत राहायचं.
अरे दादासाहेब आपलं सैन्य थकलेलं आहे, त्यात बरचसं सामान सुमान बी आहे संकट. ते सांभाळायचं का युद्ध करायचं? काय करायचं म्हणता? जाऊन दुश्मनाचं पाय धरायचं? ते काय बी नाही. ते सकाळी हल्ला करणार असतील तर आपण आता राज्यालाच हल्ला करायचा. ते कांगारला आहेत तवर चेचून काढायचं ते असतील. बरं दादाराव, असं करणं आता ताईपानाचं ठरलं. अहो, आपल्याकडे एवढी मोठी कुमक आहे, तो जर लढाईत गमावला गेला तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल बघा. त्याबरेच एक काम करूया, जिंजीगडावर निरोप धाडूया. इकडं धनाजीराव आणि नागोजीराव बी आहेत, त्यांच्याकडनं मदत मागू. आज सकाळपर्यंत मदत आली तर फायना उडवून टाकू त्या दुश्मनाचा. नाही तुझी आमासनी नाही पटत मदत मागणं. आमच्या मनगटावर आमचा विश्वास आहे. त्या दुश्मनाला पार भुईसपाट करू. फक्त हल्ला आताच करायला पाहिजे. अहो दादाराव, समजून घ्या, ताज्या दमाची कुमक पाहिजेच आपल्याला. आणि मी एक फट बी बघून ठेवली आहे. अलगद निसटतो आणि जिंजीवर जाऊन निरोप देऊन येतो. ठीक आहे, तवर वेळ मारून येतो आम्ही. सकाळच्या पारीत चांगलाच बार उडवू यांचा. इटूजी निघा तुम्ही. जी. विठोजीराव एकलं चाल असं. संताजीराव कुठं आहेत? जाधवराव, अहो वाटत घात झाला. काय झालं विठोजी? संताजीराव बरे आहेत ना? कुठे आहेत ते? राणी साहेब, त्या कासिम खानाला मारून आम्ही मोहीम फत्ते केली आणि तीच दौलत घेऊन आम्ही इकडे येत होतो खरं, पण मध्येच संताजीरावांना घेरलाय. वैराणी साहेब, आणि सूर्याच्या पहिल्या किरणाला ते हल्ला करणार आहे. काय बी करून त्याच्या आधी आपल्याला हल्ला केला पाहिजे. धनाजीराव, आपण तातडीनं फौज गोळा करा. संताजीराव आतून आणि आपण बाहेरून त्या जुल्फिकाराला ठेचा. विठोजी, आपण पुढे व्हा आणि संताजीरावांपर्यंत हा निरोप पोहोचवा. जी राणी साहेब. राणी साहेब नका काळजी करू. उगवतीला सूर्य जागावायच्या आत आम्ही संताजीरावासनी गाठू. उग एक झालो का फायना उडवू त्या जुल्फिकाराचा. काहीही झालं तरी संताजीरावांना त्या जुल्फिकाराच्या वेढ्यातून बाहेर काढायलाच हवं.